फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार अवेलेबल टू रिकॉल असं जेवढं काही मटेरियल असतं ते तुमच्या कॉन्शियसमध्ये असतं. अनअवेलेबल टू रिकॉल असं जेवढं सगळं मटेरियल असतं ते तुमच्या अनकॉन्शियसमध्ये असतं आणि या दोघांच्या सीमारेषेवरती तुमचा सब कॉन्शियस असतो, की जिथं अवेलेबल टू रिकॉल हे हाकेच्या अंतरावर आहे, पण तरी ते अवेलेबल नाही आहे आणि ते टोटली अनअवेलेबल टू रिकॉल पण नाही आहे आणि ती सबकॉन्शियसची रेल एखाद्या क्षितिजासारखी मारली आहे त्याने. इथे जमीन आहे, जी तुम्हाला दिसते आहे, फील करता येते, हे तुमचं कॉन्शियस मन आहे. तिथे आकाश आहे, जे तुमचं अनकॉन्शियस आहे. दोघे भेटतात, ते क्षितिज आहे, ते सबकॉन्शियस आहे. अरे चपडती एक रेघच नाही आहे. ती तुम्ही जितके पुढे-पुढे जाल, ती तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हटली तर ती रेघ आत्ता तुमच्या सोबत आहे. म्हटली तर ती रेघ कधीच कधीच तुमच्या नव्हती. सोबत नाही.